नमस्कार. सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण जाणून घेऊया की अक्षय तृतीयाचं महत्त्व काय आहे आणि आपण ती का साजरी करतो. आणि आजचा दिवस खरं तर खूप महत्त्वाचा आहे, कारण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आजचा, तो म्हणजे अक्षय तृतीया. तर चला आपण जाणून घेऊया की आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे, कुठल्या पौराणिक गोष्टी आहेत की ज्या अक्षय तृतीयेशी निगडीत आहेत, त्याच्याशी संबंधित आहेत. तर जसं मी म्हटलं की हा एक 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आजचा पूर्ण दिवस हा अतिशय शुभ आहे. कोणतंही शुभ काम चालू करण्यासाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तसंच द त्याचं नाव जे आहे अक्षय तृतीया, तर आजच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते, विष्णूला प्रसाद दिला जातो आणि असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी आपण जे काही देवाकडे मागतो आणि देव आपल्याला वरदान देतो, ते अक्षय स्वरूपात नेहमी आपल्याकडे राहतं. तर चला आपण बघूया की ह्याच्यामागे काय पौराणिक कथा आहेत आणि गंमत म्हणजे ह्याच्यामागे कोणतीही एक अशी पौराणिक कथा नाही आहे. ह्याच्यामागे अनेक अशा पौराणिक कथा आहेत, त्या आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली घटना आजच्या दिवशी झालेली म्हणजे भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात ह्या पृथ्वी तलावरती जन्म घेतला. त्यामुळे आजचा दिवस परशुराम यांचा जन्मदिवस असाही मानला जातो. त्यामुळे आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे. खूप ठिकाणी हा दिवस परशुरामांची जयंती म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची घटना आजच्या दिवशी घडलेली म्हणजे त्रेतायुगात भगीरथाने आजच्याच दिवशी गंगा पृथ्वीवरती आणली. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गंगेचं महत्त्व काय आहे. आपण गंगेमध्ये स्नान केल्यामुळे आपली सगळी पापं धुतली जातात असं म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मात गंगेला मातेसमान मानलेलं आहे. तर अशी हीच गंगा आजच्या दिवशी आपल्या पृथ्वीवरती अवतरलेली आहे. त्याच्यानंतर एक अतिशय गंमत म्हणूया किंवा एक घटना म्हणूया की आजच्याच दिवशी कुबेराने तपश्चर्या करून, ती पण शंकरांची तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न केलेलं होतं आणि त्यांच्याकडे वरदान मागितलेलं होतं की कुबेरांची जी संपत्ती होती, त्यांचं जे धन होतं, ते देवी लक्ष्मी यांच्याकडे होतं. तर त्यांनी तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न करून त्यांच्याकडे वरदान मागितलं की देवी लक्ष्मी यांच्याकडे जी संपत्ती माझी आहे ती मला परत मिळू दे. आणि अशा प्रकारे आजच्या दिवशी कुबेरांना त्यांची संपत्ती मिळालेली आहे. ही एक घटना आहे जी महत्त्वाची आहे. आणि असं म्हटलं जातं की महाभारत युद्ध तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर आजच्या दिवशी महाभारत युद्धाचा शेवट झालेला आहे. आजच्या दिवसात असं खूप जाणकारांचं म्हणणं आहे की आजचाच तो दिवस आहे ज्या दिवशी महाभारत युद्ध हे संपलेलं आहे. आणि आजच्या दिवसाचं अजून एक महत्त्व आहे की आजच्याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवातसुद्धा आजच्याच दिवशी झालेली आहे. असा हा योगायोग आहे. त्याच्यामुळे आजचा दिवस अक्षय तृतीया हा खूप महत्त्वाचा आणि अतिशय मंगल असा दिवस आहे. तर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.